महामार्गावरील दडशिंगे पाटीजवळ एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका 47 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. महादेव शंकर अनपट, राहणार दडशिंगे, तालुका बार्शी, असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध कार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चालकाविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महादेव अनपट हे गेल्या 8 दिवसांपूर्वी मुंबईहून आपल्या मूळ गावी दडशिंगे येथे काही कामासाठी आले होते. 16 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते सौंद्र ते दडशिंगे पाटी दरम्यान रस्त्याच्या कडेने पायी चालत जात होते. यावेळी बार्शीकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर जखमी महादेव अनपट यांना तातडीने बार्शी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी अनुप महादेव अनपट वय 19 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक जाफर अली मोहम्मद नदाफ, राहणार सोलापूर, याच्या विरुद्ध बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रुपेश शेलार करीत आहेत. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून